प्रथम मी आरएसएसला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता त्यांनाच त्या थडग्यामध्ये गाडलं. आपण आता जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं, त्याच्यावरनं दंगली घडवायच्या, ह्याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे. आणि म्हणून मी आरएसएसला मुद्दामून धन्यवाद देतोय. दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत. आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याच्या इंगात दाखवला पाहिजे. एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत. मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय. आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांजींच्या भेटीला गेलं होतं. याचं कारण असं, ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जातंय हे लोकशाहीच्या सगळ्या नीतिमूल्यांचं अवमूल्यन करणार किंवा ही सगळ्या गोष्टी पायदळी तुडवणार आहेत. ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसमोर भाषण करतात